ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत पंचगंगा नदीवरील घाट पाण्याखाली मे महिन्यात प्रथमच बंधारा व घाट पाण्याखाली जाण्याची घटना। गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मे महिन्यात प्रथमच पंचगंगा नदी घाट पाण्याखाली गेला आहे। याबरोबरच रुई येथील बंधारा तसेच इचलकरंजी तेरवाड बंधाराही पाण्याखाली गेलाय। हवामान खात्याने दिलेला अलर्ट पाहता व सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर पंचगंगेला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। या पार्श्वभूमीवर आयुक्त पल्लवी पाटील यांनी शहरात उभारण्यात येणाऱ्या छावण्यांची पाहणी केली। इचलकरंजी येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी 37 फुटाच्या वर गेली असून नदीच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होताना दिसत आहे। रविवारी सकाळपासूनच पंचगंगा नदी घाटावर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे। सध्या पंचगंगा नदीच्या घाटावरील शेवटच्या टप्प्यातील सर्व पायऱ्या पाण्याखाली गेल्या असून 4 दिवसापूर्वीच पंचगंगा नदीवरील बंधाराही पाण्याखाली गेला आहे। अजूनही हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। तसेच सध्या कोल्हापूर परिसरात नदी घाटावर मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने पुराची परिस्थिती निर्माण होण्याआधीच पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर आणि उपायुक्त अशोक कुंभार यांच्या समवेत पंचगंगा नदीघाट परिसरासह शहरातील नारायणराव घोरपडे नाट्यगृह, वेद भवन, राजीव गांधी भवन, जिम्नॅशियम भवन, राजश्री शाहू हायस्कूल, पद्मावती शाळा, हुतात्मा बाबू गेनू शाळा, तांबे माळ शाळा, जय भवानी शाळा, शांतीनाथ विद्या मंदिर या ठिकाणी नियोजित केलेल्या पूरग्रस्त छावण्यांना भेट देऊन पाहणी केली। सदर पाहणी दरम्यान आयुक्त यांनी छावणीमध्ये आढळून आलेल्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या। यामध्ये काही ठिकाणी विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, शौचालय दुरुस्ती आदी सुविधा तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत। यावेळी सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, विद्युत अभियंता इसरार बेग, अभियंता बाची कांबळे, वाहन अधीक्षक प्रशांत हारगे, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख संजय कांबळे आदी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री, पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज।